नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। पांझरा नदीचा रौद्रावतार, आदिवासी वस्तीत पुराचे पाणी, नागरिकांची तारांबळ। नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। घरामध्ये कमरे इतके पाणी, संसारोपयोगी साहित्य व दुकानांचे लाखोचे नुकसान। आमदार मंजुळाताई गावित, नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे, तहसीलदार व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाची धावपळ। पिंपळनेर रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे पांझरा नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढल्याने पिंपळनेर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली। नदीकाठच्या आदिवासी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली। काही घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये कमरेइतके पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, इलेक्ट्रिक वस्तू आणि व्यावसायिकांचे मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रुपयाचा फटका नागरिकांना बसल्याचे सांगण्यात येत आहे। पांझरा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना तहसील कार्यालय, नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याची संधी मिळण्यापूर्वीच नदीचे पाणी वस्तीत घुसते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पूरस्थिती माहिती मिळताच आमदार सौ मंजुळाताई गावित, अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर, पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ डॉक्टर योगिताताई चौरे, डॉक्टर तुळशीराम गावित, मुख्याधिकारी दीपक पाटील, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। पाण्याची पातळी वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले। आदिवासी वस्तीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी प्रशासनाच्या पथकाने धाव घेतली। पूरस्थिती गंभीरता लक्षात घेऊन आमदार सौ मंजुळाताई गावित, नगराध्यक्ष डॉ योगिताताई चौरे, नगरसेवक गणेश खैरनार, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या कामाचा सहभाग घेतला। नागरिकांना धीर देत प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्याला गती देण्यात आली। पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळा तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि परिस्थितीत गंभीर पाण्याच्या तातडीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे, पीआय मोरे, संदीप पावरा यांच्यासह पोलीस पथक, अग्निशामक दलाचे जवान आणि नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। यावेळेस नगरसेवक विजय गांगुर्डे, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, नगरसेवक संभाजी अहिराव, नगरसेवक भैया भाऊ चौधरी, दिलीप चौरे, गणेश खैरनार, डॉक्टर जितेश चौरे, सागर गावित, संदीप मुसळे, आशा महाजन, मनीषा लोंढे, पहलवान संभाजी ढोले, पीएस पाटील, उमेश पठाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये व वस्त्यांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान आदिवासी वस्तीत पाणी शिरल्याने नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मुसळधार पावसाने पांझरा नदीचे धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासनासमोर आता नागरिकांच्या सुरक्षेसोबतच पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। यावेळेस अप्पर तहसीलदार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की पिंपळनेर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। सदर अतिवृष्टीमुळे पांझरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर या ठिकाणी पिंपळनेरमध्ये पैलाड जो भाग आहे त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदया तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्ष मॅडम व सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना आम्ही पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद मराठी शाळा जी आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था पर्यायी करत असून ते सर्व कुटुंबांना या ठिकाणून आम्ही सुखरूप दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत आहोत। आणि प्रशासनाकडून आम्ही सर्वांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे
की कोणी पूल वगैरे पूर परिस्थितीमध्ये पूल वगैरे ओलांडू नये किंवा नदी पात्रात जाऊ नये असं या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे.